कागदी कपामधून चहा पिणं धोकादायक, शरीरात जातात प्लास्टिकचे कण। कागदी कपातून चहा पिण्याची अनेकांना सवय असते, मात्र हीच सवय आरोग्यास हानिकारक असून एका दिवसात 3 वेळा कागदी कपातून चहा प्यायला सूक्ष्म स्वरूपातील प्लास्टिकचे जवळपास 75,000 कण शरीरात जात असल्याचे संशोधन IIT येथील संशोधकांनी केले आहे। IIT खडगपूर येथील आलेल्या संशोधनात विघटनशील कागदी कपांच्या वापरांचे अनेक दुष्परिणाम समोर आले। प्राध्यापिका म्हणाल्या की आपल्यापैकी अनेकांना कागदी कपातून चहा पिण्याची सवय असते। कागदी कपात जेव्हा वाफाळता चहा ओतला जातो त्यावेळी त्यातील प्लास्टिकचे सूक्ष्म कण आणि विषारी घटक चहात मिसळतात। कागदी कप ओला होऊ नये म्हणून त्यावर प्लास्टिकपासून तयार केलेल्या हायड्रोफोबिक फिल्मचा तर लावलेला असतो। कपामध्ये उकळते पाणी किंवा चहा ओतल्यास 15 मिनिटांमध्ये त्यात विघटित होतात। याबाबत 2 वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करण्यात आला। पहिल्या टप्प्यात उकळते पाणी कागदी कपात ओतण्यात आले आणि ते 15 मिनिटांसाठी ठेवण्यात आले असता पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आणि अतिरिक्त आयन आढळून आले। दुसऱ्या टप्प्यात कागदी कप उकळत्या पाण्यात बुडवण्यात आला असता कपावरील हायड्रोफोबिक फिल्म काळजीपूर्वक काढण्यात आले। त्यानंतर ती फिल्म 8590 अंश सेल्सिअस पाण्यात 15 मिनिटात ठेवण्यात आली। त्यातून आलेल्या निर्देशानुसार प्लास्टिकमधील अनेक विषारी घटक पाण्यात आढळून आले। पाण्यातील सूक्ष्म प्लास्टिक हे पॅलाडियम, क्रोमियम, कॅडमियम यासारख्या विषारी घटकांचे वाहक असतात। त्यामुळे अनेक सजीवांमध्ये हे विषारी घटक प्रवेश करतात, अशी माहिती प्राध्यापक गोयल यांनी दिली। परंतु सोलापूर शहरात देखील अनेकांनी प्लास्टिक कागदी कपाचा उद्योग सुरू केला आहे। त्यामध्ये फूड ग्रेड नसल्याचा कप बाजारात विकण्याचा घोरक धंदा खुलेआम करीत आहेत। काही जण तर डुप्लिकेट प्रमाणपत्राचा वापर करत बाजारात लाखो रुपयांचा माल विक्री करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। आपल्या दैनंदिन आयुष्यात विघटनशील वस्तूच्या नावाखाली प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करताना वरील संशोधनाचा विचार करण्याची गरज आहे। प्लास्टिकच्या वस्तूऐवजी इतर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढण्याची गरज अधोरेखित झाली आहे। संचालक IIT खडगपूर। एका कपात 25,000 कण। संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार 100 मिलीलीटर उकळते पाणी 85 ते 90 अंश सेल्सिअस एका कागदी कपात 15 मिनिटांसाठी ठेवल्यास 25,000 सूक्ष्म कण त्यात मिसळतात। याप्रमाणे एका व्यक्तीने दिवसभरात 3 वेळा कागदी कपातून चहा प्यायलास तब्बल प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण शरीरात जात असल्याचे समोर आले।